वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एकाच मिश्रणापासून दोन प्रकारचे भजी कसे बनवायचे आणि कमीत कमी साहित्यात खूप असे कुरकुरीत मस्त असे भजी कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथं आपण आहे ना कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या आकाराने खूप मोठ्या आहेत म्हणून मी त्यांना दोन तुकडे करून घेत आहे, कारण मिरची मोठी आहे ना। आता त्याला मधोमध आहे ना अशी एक चीर मारून घ्यायची। चीर मारली की त्याच्यात आपण जो मसाला बनवणार आहोत तो मसाला अगदी व्यवस्थित लागतो। हे बघा इथं सगळ्या माझ्या मिरच्या कापून झालेल्या आहेत। इथे आहे ना मी हळद, मीठ आणि आमचूर हा मसाला तयार करून घेतलेला आहे। हा मसाला आहे ना आपण सर्व मिरच्यांमध्ये व्यवस्थितरित्या भरून घेणार आहोत। हे बघा अशा प्रकारे सर्व मिरच्यांमध्ये भरून झाला आहे। आणि हा उरलेला जो मसाला आहे ना हा पण आहे ना आता मी पुढे दाखवते तुम्हाला कसा वापरणार आहोत तो। मी इथे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेला आहे आणि ह्या बेसन पीठात आहे ना 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपला हा जो उरलेला मसाला आहे ना हा मसाला पण आहे ना ह्याच्यातच टाकून घ्यायचा। बेसनामध्ये वेगळं मीठ टाकायची आवश्यकता नाही। आता आपण थोडं थोडं पाणी टाकत हे हलवून पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं। आणि मी आता तुम्हाला दाखवते मम्मी कसं मिक्स करून त्याची कन्सिस्टन्सी कशी करून घेते ते। गॅसवरती मम्मीने तेल गरम करायला ठेवलेलं, त्यातून 1 चमचा तेल मम्मीने या मिश्रणात टाकलेलं आहे। गरम कडकडीत 1 चमचा तेल टाकल्यामुळे ना आपले भजी खूप सुंदर कुरकुरीत असे लागतात आणि बराच वेळ ते कुरकुरीत राहतात। त्यामुळे ना आवर्जून मैत्रिणींनो 1 चमचा गरम तेल या मिश्रणात टाकायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर टाकल्यामुळे ना मिरची दिसायला खूप सुंदर अशी दिसते। त्यामुळे मिरची जेव्हा आपण बेसनातून बुडवून काढतो ना त्यावेळेस ती बघायलाही खूप सुंदर वाटते। हे बघा आज मी थोडं थोडं करत आहे ना पाणी टाकत आहे। एकदम पाणी टाकू नये, कारण एकदम जर पाणी टाकलं तर आपलं मिश्रण पातळ होतं। त्यामुळं हे एवढंच पातळ पाहिजे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय ना साधारण एवढंच मिश्रण पाहिजे। आता मिरची घ्यायची, बेसनात मस्तपैकी डिप करायची। आता आपण आहे ना ह्या मिरच्या घ्यायच्या। मिरची जो मसाला भरलाय ना अशी मधोमध अंगठा ठेवून पूर्ण बेसन त्याला आजूबाजूने लागावं अशा पद्धतीने आहे ना त्याला डिप करायचं। कारण बेसन मिरची जिथं चीर मारलेली असते ना तिथं आतपर्यंत लागलं की खूप छान अशी मिरची तळली जाते। हे बघा मी दाखवते। बाकीचं बेसन आहे ना असं झटकायचं आणि तेलात सोडायची। आता हे बघा अशा प्रकारे मिरची तेलात सोडायची। मधोमध अंगठा आवर्जून लावायचा, म्हणजे आपण जो बेसनाचा घोळ केलेला आहे तो बेसन पीठ व्यवस्थित मिरचीला लागतो। त्यामुळे ना अशाच प्रकारे मिरची तळून घ्यायची। अशी उलटपालट करत त्याला कुरकुरीत होईपर्यंत मस्त अशी तळून घ्यायची। मम्मी ह्याला किती वेळ फ्राय करायचं? चमच्याला जोपर्यंत कुरकुरीतपणा लागत नाही ना मिरचीचा तोपर्यंत ह्याला फ्राय करायचं। हे बघ मी दाखवते। कुरकुरीत झाली ना की खायला खूप मजा येते आणि आपण त्याच्या आतमध्ये मीठ आमचूर टाकल्यामुळे अजिबात तिखट पण लागत। हे बघा अशा मस्त झालेल्या आहेत। आता आपण ह्या काढून घेऊया। आवाज ऐकत असाल तुम्ही कसा कुरकुरीत। हे बघा अशी मस्त झालेली आहे कुरकुरीत मिरचीचे भजी। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो, खूप सुंदर असे होतात। मैत्रिणींनो आता आपलं हे जे उरलेलं पीठ आहे ह्या पीठात अर्धा कांदा चिरून त्याचे भजी दाखवते। मी इथे हा अर्धा कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती पण।
आणि असं व्यवस्थित हलवून घ्यायचं, कारण आपलं पीठ उरलं आहे ना, ते पीठ वाया न जाता. मित्रांनो, तुम्हाला कांदा भजी आवडतात का मिरचीची भजी आवडतात? कमेंट्समध्ये सांगा. मैत्रिणींनो, तुम्हाला वरण भातासोबत ही मिरचीची भजी खायला आवडतात का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. असे चमच्याच्या मदतीने आहे ना, असे मोठे मोठे भजी सोडून घ्यायचे, म्हणजे आपलं पीठ पण वाचलं आणि भजी पण झाले. हे बघा, असे थोडे सोनेरी रंगावर आले की त्यांना हलवून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे चांगलं आतपर्यंत शिजलं जातं ना, त्यासाठी. आता ह्यांना आपण काढून घेऊया. तुम्हाला आवाज येतच असेल कसा कुरकुरीत. हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व भजी काढून घेऊया. अशा प्रकारे आपले सर्व भजी तळून झालेले आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी आजची ही मिरची आणि भजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.